तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी ग्रामीण के कल्हे रेती बंदर परिसर में युवा नेता चषक 2026 क्रिकेट स्पर्धा का भव्य आयोजन किया गया। इस रोमांचक क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन निर्णय किशोर थोरात और पवनपुत्र 11 की ओर से किया गया, जिसमें भिवंडी शहर और ग्रामीण क्षेत्र की कई टीमों ने उत्साह के साथ सहभाग लिया। टूर्नामेंट के दौरान दर्शकों को जबरदस्त मुकाबले देखने को मिले। आखिरकार फाइनल मुकाबला पवनपुत्र 11 और जॉली स्पोर्ट्स कामतखर के बीच खेला गया, जिसमें शानदार प्रदर्शन करते हुए जॉली स्पोर्ट्स कामतखर ने जीत हासिल कर ट्रॉफी अपने नाम की। विजेता टीम को नगद पुरस्कार और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर परिसर के कई गणमान्य व्यक्ति भी उपस्थित रहे और उन्होंने इस क्रिकेट स्पर्धा का भरपूर आनंद लिया। कार्यक्रम के दौरान आयोजकों द्वारा सभी मान्यवरों का भव्य स्वागत और सत्कार भी किया गया। इस तरह यह क्रिकेट स्पर्धा खेल भावना, उत्साह और एकता का शानदार उदाहरण बनी। आम्ही युवा लोकांना प्रोत्साहन दिलंय। अंडर 23 एज फर्स्ट टाइम आम्ही काल्हेर या क्रीडा नगरीमध्ये आम्ही त्यांना एक चान्स दिला आणि एवढा कमी एंट्री फी मध्ये त्यांना 70 हा ब्रँड सारखा एक चॅनल त्यांना एक लाईव्ह मोका आम्ही दिलाय त्यांना, आणि असंच आम्ही पुढेही देखील टूर्नामेंट आयोजन करत राहणार। धन्यवाद। माझ्या माहितीप्रमाणे निर्णय थोरात आणि त्याचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांनी पहिल्यांदा तिचं आयोजन केलेलं आहे आणि आमच्या हिशोबाने ते पहिल्यांदा जरी असलं तरी एक उत्तम असं आयोजन आणि नियोजन आहे। तर त्यांचा एक उद्देश आहे की जी काही मुलं आहेत त्यांना एकत्र करून अजून पुढं कशी त्याच्यातनं पुढं त्यांचा प्रगती होईल अशा उद्देशानेच त्यांनी हे केलेलं आहे। तर आमच्याकडून त्याला शुभेच्छा असतील। पुढच्या वर्षी अजून जोमाने हे इथं स्पर्धा भरवेल आणि उत्तमाचं पार पाडेल अशी मी हे बरोबर। युवा नेता चषकला आम्ही गेस्ट म्हणून आलोय आणि खूप चांगलं आयोजन आहे इथं। निर्णय थोरात यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि युवा पिढीला क्रिकेटमध्ये काहीतरी खूप चांगले मार्गदर्शन आणि पुढे जाण्याची संधी त्यांनी या आयोजनामार्फत दिलेली आहे आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी असंच कार्य करीत राहावं आणि युवा पिढीला पुढे नेत राहावे। पहिला तर मी सर्व खेळाडू पक्षांना हार्दिक शुभेच्छा देतो। असाही पुढे जाऊन अजून चांगलं कार्य करा आणि खूप पुढे जावा नॅशनल मध्ये, माझी हाच विनंती आहे। सर्वांना ऑल द बेस्ट। या ठिकाणी युवा नेता चषक आयोजित पवनपुत्र मित्र मंडळाच्या वतीने खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंसाठी या ठिकाणी युवा नेता चषक असा या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे क्रिकेटचा सामन्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। अतिशय उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व खेळाडूंना माझ्या वतीने व माझ्या कार्यकर्त्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी चांगल्या प्रकारे निर्णय थोरात यांच्या वतीने राबवण्यात येईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। शेवटपर्यंत आमचं सहकार्य राहणार आहे। निर्णय थोरात यांना शेवटपर्यंत आमचं सहकार्य चांगल्या प्रकारे आम्ही जेवढं जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करता येईल कशी काल्हेर सर्व समाजाच्या वतीने सर्व आमच्या वतीने करता येईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करू। त्यांना युवा नेता चषक 2026 आयोजक निर्णय किशोर थोरात, खरं तर युवा नेत्यांसाठी प्रोत्साहन म्हणून निर्णयनी हा जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला नक्कीच भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे। बरेचसे मान्यवर येऊन गेले, इथे उपस्थित यांचाही हातभार लागला। पवनपुत्र 11 हे सुद्धा दिवसरात्र ह्या 2 दिवसाच्या मॅचसाठी का होईना पण त्यांनी खूप प्रयत्न केले। विजेता टीम कामतघरची जॉली स्पोर्ट अतिशय सुंदर त्यांनी हा खेळ इथे आम्हाला दाखवलेला। खरं तर पवनपुत्र 11 जरी आमची असेल खेळाची ही प्रशंसा व्हायलाच पाहिजे, कारण ते जेव्हा तिथे खेळत होते काय सुंदर त्यांची बॉलिंग बॅटिंग आणि आमच्याही टीमनी त्यांना जबरदस्त फाईट दिली। खरं तर 2 जर सिक्सर ते गेले नसते तर कदाचित चित्र हे पलटलेलं असतं। आणि पुढच्या वर्षी जसं काही प्रशांत लुटे, सुशांत इताडकर अनेक मान्यवरांनी सांगितलं, नक्कीच निर्णय यापेक्षाही पुढच्या वर्षी चांगला प्रयत्न करेल आणि जोपर्यंत तुमची साथ नसेल कुठलंही काम एकजुटीने होते, आपली साथ त्याला अशीच राहू द्या। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।